एसटी आमच्या हक्काची, अरे एसटी जनतेच्या हक्काची, अरे एसटी जनतेच्या हक्काची, एसटी जनतेच्या हक्काची, कोण म्हणतं देणार नाही। परिवहन मंत्री ठाण्याचा, परिवहन मंत्री ठाण्याचे, आता म्हणते करायचं स्वतःचं खाजगीकरण। एसटीच्या तिजोरीचा सैल झाला। एसटी आपल्या जागेवर ठेवते आहे भाडे करू, अशा आशयाचे फलक या काँग्रेसी याच नव्हे आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली, फोटो काढून आणतायत। सगळ्या बस डेपोंचे हाल झालेले आहेत, टॉयलेट्स नाहीत, ह्यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट, बस डेपोची स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगलं कॅन्टीन नाही। आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा रील फिरतायत, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत। ही अवस्था यांच्यामुळे झालेली। ह्याच्या माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा, किल्ले राहतील, किल्ले आपण करू। परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत, परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत, एक्झॅक्टली। परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोडो रुपये खर्च करतात। माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबादमध्ये झालेला असेल, पेलगाममध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं। परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये, लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये। अख्ख्या होळा माजिवडमध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता। तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये। आम्ही तुमच्या बरोबर तो संघर्ष करायला, आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून त्या सरकारच्या पैशातून करू। बघ दी